अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पूर्वीपेक्षा आत्ताची लाईफस्टाईल ही अत्यंत वेगळी आहे. म्हणजे पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि दर एका डिकेडनंतर म्हणजे प्रत्येक 10 वर्षानंतर एक डिकेड म्हणजे 10 वर्षानंतर गोष्टी ह्या खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप फास्ट बदलत जातात, खूप फास्ट ग्रो होत जातात. म्हणजे ती टेक्नॉलॉजी असो किंवा मग अन्य कुठल्या लाईफस्टाईलच्या गोष्टी असो, या दर 10 वर्षानंतर एका डिकेडनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये चेंजेस होत असतो. आता सध्याच्या काळामध्ये अनेक जण खूप जास्त व्यसनाधीन झाले आहेत. मग ते मुलं असोत किंवा मुली असोत किंवा स्त्री असो पुरुष असो, सगळेच जण जवळपास खूप व्यसनाधीनतामध्ये अडकलेले आहेत. तर मला काही कमेंट अशा आल्या होत्या की नवऱ्याची दारू सोडवायची असेल आणि व्यसनमुक्ती करायची असेल तर आपण काय करावं. तर यामध्ये श्री गजानन महाराजांची तुम्ही एक सेवा करू शकता आणि अजूनही मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही उपाय जर का केले तर तुम्हाला नक्कीच यामध्ये बदल झालेला दिसेल, यामध्ये तुम्हाला फरक जाणवलेला दिसेल. परंतु तुम्ही एक एवढंच करायचं आहे, एक स्त्री म्हणून, एक घरातली स्त्री म्हणून, मग ती आई असो किंवा बायको असो किंवा बहीण असो, एक स्त्री म्हणून तो जो समोरचा व्यक्ती जो आहे, जो व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनामध्ये अडकलेला आहे, त्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की व्यसनाधीनता जी ही आहे ही फक्त एक व्यसन करायची वृत्ती म्हणून नाही, त्या मनुष्याच्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात. म्हणजे अगोदर असं होते की मित्रांसोबत गेला, थोडी सुरू केली, मग नंतर त्यामध्ये तो व्यक्ती गुंतत जातो, मग त्यामध्ये तो व्यक्ती गुंतत जातो. मग असं एक वेळ कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये अशी येते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये की तो खूप जास्त त्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला असतो. जवळच्या व्यक्तींना अर्थात आईवडील असो किंवा बायको असो किंवा बहीण असो, तर या सगळ्यांना त्या व्यक्तीची खूप काळजी असते. म्हणून त्या व्यक्तीला आपण रागवत असतो, बोलत असतो, जोराजोरात ओरडत असतो. परंतु त्या व्यक्तीवरती या सगळ्या गोष्टी अप्लाय करायची गरज नाही. त्या व्यक्तीला बांधून ठेवणे, घरामध्ये कोंडून ठेवणे किंवा सतत त्या व्यक्तीवरती हॅमर करणे की हे तू करतो हे चुकीचं आहे, हे तू करतो आहे हे चुकीचं आहे, या गोष्टी आपण हळूपणे सांगायला हव्या. म्हणजे खूप जोरात ओरडून न सांगता ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला समजून सांगायला हव्या. आता कुणी समजा जर का कुणाचा नवरा असेल, तो खूप व्यसनाधीन झालेला असेल, व्यसनामध्ये अडकलेला असेल, खूप पैसा बाहेर चाललेला असेल. म्हणजे व्यसनाधीनता अशी एक गोष्ट आहे की त्यामध्ये पैसा जातो, शरीराची खराबी होते, ह्या सगळ्याच गोष्टी. आणि एक व्यक्ती जर का घरामध्ये तसा असेल तर संपूर्ण घर हे विळख्यामध्ये येते, संपूर्ण घराला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर अशावेळी तुम्ही खूप धैर्याने घ्या, शांततेने घ्या. सहनशीलता ही खूप चांगली पॉलिसी आहे. सहनशीलता ही बेस्ट पॉलिसी आहे. त्यामुळे थोडंसं शांततेने धीराने घेण्याचा प्रयत्न करा. वेळ जाईल, वेळ बदलेल. पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणा की मी त्या व्यक्तीला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तो व्यक्ती हळूहळू सुधरत आहे. म्हणजे लगेचच तुम्हाला चेंज दिसेल असं नाही, हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला चेंजेस कराव्या लागतील. आणि आपण जे काही वागतो, आपण जे काही बोलतो, त्या व्यक्तीवर दाखवलेला विश्वास, त्या व्यक्तीबद्दल दाखवलेलं प्रेम, त्या प्रेमाने देखील तो व्यक्ती घरामध्ये राहायला सुरुवात करतो. त्या व्यक्तीला मग मनामध्ये कुठेतरी एक जाणीव होते की हे सगळेजण एवढे चांगले असताना मी कुठे या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो आहे, मला स्वतःलाच या गोष्टीमधून बाहेर यायचं आहे. आणि जोपर्यंत त्या स्वतःच्या व्यक्तीमध्ये मनामध्ये विचार येणार नाही की मला या गोष्टीमधून बाहेर यायचं आहे, तोपर्यंत ती व्यक्ती स्वतः बाहेर येणार नाही. मग ते दारूचं व्यसन असो, सिगारेटचं असो, बिडी तंबाखू काय असते आजकाल, गुटखा वगैरे काय जे व्यसन असो, ते व्यसन असो किंवा कुठला व्यभिचार असो, वाममार्ग असो, ह्या सगळ्या गोष्टी जर का कंट्रोल करायच्या असतील तर त्या व्यक्तीला तुम्हाला खूप पीसफुली हँडल करावं लागणार आहे, खूप शांततेनं हँडल करावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही आदळापट कराल, तो व्यक्ती घरात आल्याच्यानंतर जोराजोरात ओरडाल, मग त्या व्यक्तीचं मन घरामध्ये लागणार नाही. ऑब्व्हियस गोष्ट आहे. तो म्हणेल की मला घरामध्ये येऊन हेच जर ऐकायचं असेल तर मी घरामध्ये कशाला येणार आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती व्यसनाधीनकडे वळतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये देखील खूप जास्त बदल झाले असतात, हार्मोनल चेंजेस झाले असतात. जे डोपामाइन जे हार्मोन आहे ते वाढलेलं असते, स्ट्रेस लेवल वाढलेली असते. त्यामुळेच तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठली तरी एक सुप्त भीती त्या व्यक्तीच्या मनामध्ये दडलेली असते. त्यामुळे तो व्यक्ती त्या गोष्टीकडे वळतो. आणि जेव्हा तो समजा ड्रिंक करतो किंवा काही गोष्टी करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या ब्रेनमधलं डोपामाइन हार्मोन जे आहे ते खूप जास्त वाढलेलं असते. त्यामुळे मग कसं त्या व्यक्तीला फ्रेश वाटते, त्या व्यक्तीला वाटते की खूप छान माझं आयुष्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला कंट्रोल करायच्या असेल, तुम्हाला नवऱ्याची जर का दारू सोडवायची असेल, तर काही उपाय आहे, काही सेवा आहे, तर तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. या कंडिशनमध्ये तुम्ही श्री गजानन महाराजांची सेवा करू शकता. आणि मी जसं सांगितलं की तुम्ही थोडं शांततेने घ्या, संयमाने घ्या, धीराने घ्या.
त्या व्यक्तीला एकटेपणाची भावना वाटू देऊ नका. सतत चिडचिड करणे, सतत रागवणे, अपशब्द बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः कंट्रोल करा. जेव्हा तो व्यक्ती शुद्धीवरती असेल त्यावेळी त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय शांततेने समजून सांगा. संवाद जास्तीत जास्त साधा, कम्युनिकेशन जास्तीत जास्त करा. आणि एक खूप छान सुंदर श्री गजानन महाराजांची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती करा. पण यामध्ये देखील तुम्हाला संयमानेच घ्यावे लागणार आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचा तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे संकल्प घेऊन की महाराजांना प्रार्थना करून की महाराज मी या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे. माझा नवरा खूप दारू पित आहे आणि मी ती दारू सोडवण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. तुम्ही कृपा करा, माझं पारायण तुम्ही करून घ्या. मग तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही किती पारायण करू शकता, 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 11 करा. अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करा. तुम्हाला हळूहळू या गोष्टीमध्ये बदल झालेला जाणवेल. आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही श्री गजानन महाराजांची जी बावन्नी आहे त्या बावन्नीचं पाणी द्यायला सुरुवात करा त्या व्यक्तीला. तुमच्याकडे जर का गजानन महाराजांचा अंगारा असेल शेगाव संस्थानामधून आणलेला, तर तो अंगारा देखील थोडासा टाका, त्या व्यक्तीच्या रोज माथ्याला लावा. महाराजांना हीच प्रार्थना करा की मी नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर मग तुम्ही मला यामध्ये मदत करा. महाराज नक्कीच तुमच्या हाकेला ओ देतील, महाराज नक्कीच धावून येतील. पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप जास्त धीराने घ्यावं लागणार आहे. मी परत परत ते सांगते आहे की खूप जास्त धीराने घ्यावं लागणार आहे. त्या व्यक्तीची जी मनस्थिती असते, मानसिकता असते, ती पूर्णपणे बदललेली असते. म्हणजे त्या व्यक्तीला समजत नाही की आपण काय करत आहोत, काय करत नाही. मग अशा कंडिशनमध्ये एक बायको म्हणून किंवा घरातली व्यक्ती म्हणून, आईवडील असो किंवा बहीण असो किंवा भाऊ असो, हे सगळे जे व्यक्ती आहेत, हे सगळे जे नातेवाईक आहेत, त्या व्यक्तीला त्या सगळ्या विळख्यातून, त्या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकतात. पण कधी, जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्याबद्दल आपण विश्वास निर्माण करून देऊ, त्या व्यक्तीला आपण सपोर्ट करू, तेव्हाच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि श्री गजानन महाराजांची बावन्नीचं पाणी कसं बनवायचं आहे, तुम्ही श्री गजानन महाराजांची रोज बावन्नी सकाळी वाचत जा. म्हणजे तो व्यक्ती घराच्या बाहेर जाणार असेल त्याच्या अगोदरच घरामध्ये बावन्नीचं वाचन करायचं आहे. छोटा ग्लास घ्यायचा आहे, मग त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, बावन्नी वाचायचं आहे. बावन्नी वाचायच्या अगोदर महाराजांना हीच प्रार्थना करायची आहे की मी अशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, व्यसनमुक्तीसाठी या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि त्या व्यक्तीची बुद्धीमध्ये पालट करा. मनातूनच विचार आलेला म्हणजे कधीही चांगला आहे. म्हणजे औषधोपचार तर अनेक आहेत बाहेर, परंतु जोपर्यंत ती व्यक्ती मनातून तिच्या आतून आवाज येत नाही की आता मला बंद करायचं आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला बावन्नीचं पाणी द्या. महाराज काय करतील की त्या व्यक्तीची जी बुद्धी पलटवायची आहे, पालट करायचं आहे बुद्धीमध्ये, तो पालट श्री गजानन महाराज करतील. त्या व्यक्तीच्या मनामध्ये ते विचार येऊ देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. बावन्नी तुम्ही 21 दिवस वाचा किंवा 52 दिवस वाचा. रोज बावन्नीचं पाणी बनवायचं आहे आणि रोज त्या व्यक्तीला थोडासा अंगारा टाकून पाणी प्यायला द्यायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की या व्यक्तीच्या मनामध्ये त्याचा विचार देखील यायला नको. आणि हळूहळू तुम्ही बघाल की जेवढं तुम्ही महाराजांच्या चरणाशी शरणागत होऊन प्रार्थना तुम्ही अर्थ हाक महाराजांना माराल, तेवढं हळूहळू बिना सायास, बिना खूप त्रास घेता, घरामध्ये कटकटी नाही, भांडणं नाही, हे सगळ्या गोष्टी न होता हळूहळू त्या व्यक्तीची व्यसनमुक्तता व्हायला लागेल. दारू सोडायला लागेल किंवा अजून कुठलं व्यसन करत असेल तर मग ते व्यसन तो व्यक्ती सोडायला लागेल. किंवा अनेक तुम्हाला समजा औषधोपचार करायचे असतील तर ॲलोपॅथीमध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे किंवा मग होमिओपॅथीमध्ये देखील औषध आहे. तर तसं तुम्ही औषध तुम्ही सर्च करा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या आणि तसं तुम्ही औषध देऊ शकता. परंतु त्या व्यक्तीची मनस्थिती तुम्ही समजून घ्या की व्यक्ती असं का वागत आहे. एकतर ऑफिसमधलं टेन्शन किंवा घरात बायको आल्याच्यानंतर जे टेन्शन देते ते, किंवा काही अडचणी असतात, पैशाचं टेन्शन असेल किंवा प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला व्यसन केल्याच्या नंतर खूप छान वाटतं, खूप सुंदर वाटतं. त्यामुळे ती व्यक्ती त्या व्यसनाकडे जाते. म्हणजे थोडं त्या व्यक्तीला रिलॅक्स वाटतं की तेवढ्या काळापुरतं तरी ते टेन्शन त्या व्यक्तीच्या जवळ राहत नाही. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमची जी काही अडचण आहे, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटायला लागतील. महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा आणि विश्वासाने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे मला कधी वाटलं नाही की मी असा कधी व्हिडिओ बनवेल, परंतु मला कमेंट आल्या आणि त्यामुळे मग म्हटलं व्हिडिओमध्ये सांगणं कधीही चांगलं आहे, कारण की कमेंटमध्ये मी एवढं सगळं डिटेल तुम्हाला सांगू शकत नाही. तर थोडं संयमानं, थोडं धीराने घ्या. हळूहळू परिस्थिती बदलते. जसं व्यसन लागलं आहे तसं हळूहळू ते व्यसन जाते. आणि घरातली बाई जर का शांत असेल, व्यक्तीला काय हवं असते, बाहेर जाणाऱ्या माणसाला काय हवं असते की घरात आल्याच्या नंतर बायकोने म्हणजे शांततेनं राहावं, छान बोलावं, जेवायला द्यावं, व्यवस्थित सगळं करावं. आणि म्हणजे मेल इगो असतो तो, आपण असं म्हणू शकतो की मेल इगो असतो की तो व्यक्ती काही जरी केलं तरी तो व्यक्ती मान्य करणार नाही.
खोटं बोलणार, भरपूर वेळेस खोटं बोलणार. ते व्यक्ती खूप हुशार चतुर असतात. त्यामुळे त्या व्यक्तींना थोडं नरमाईने, शांततेने, तुम्हाला तुमच्या मनासारखं व्हावं वाटत असेल तर अतिशय शांततेने घ्या. मेडिटेशनची हळूहळू सवय लावा, ध्यानधारणेची सवय लावा, नामजप करण्याचा त्या व्यक्तीला सवय लावा. काउंटर आणून द्या तुम्ही स्वतः. त्यांना सांगा की तुम्ही हळूहळू तुमचा नामजप वाढवा, श्री गजानन महाराजांचा नामजप करायला सांगा. हळूहळू या गोष्टीमध्ये नक्कीच बदल होणार आहे. जसं व्यसन लागलं आहे तसं हळूहळू ते कमी होणार आहे. आणि कधीच कुठलीच गोष्ट खूप फास्ट किंवा खूप लवकर मला हवी आहे असा कधीच हवास ठेवायचा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये संयमाने, धीराने, शांततेनेच घ्यायचं आहे. जेवढं सहनशील तुम्ही बनू शकाल तेवढं सहनशील बनण्याचा प्रयत्न करा. सहनशीलता जेवढी आपल्या अंगी असेल तेवढेच पुढं आपलं चांगलं होणार आहे. आणि श्री गजानन महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरण व्हा. महाराजांना सांगा की महाराज बघा, ही माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट होत आहे, तर तुम्हीच याचं निवारण करा. महाराज नक्कीच त्या गोष्टीचं निवारण करतील. महाराज नक्कीच त्यांचा कृपा तुमच्यावरती ठेवतील. त्यामुळे आत्मविश्वास तुम्ही स्वतःही हरू नका आणि त्या व्यक्तीचा देखील हरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.